हे काय? शर्ट. ते नाही विचारत मी. हा, डागाबद्दल म्हणतायत का तुम्ही? तर शर्ट तू काय घातला होतास? हँगरला होता तो. अरे म्हणून काय घालायचं अंगात? आपलं माप सेम आहे ना. अरे म्हणून काय बरं, मी हा धुवून देते. हा, 8 किलो डिटर्जंट पावडर आहे आपल्याकडे, धुवून टाकते मस्तपैकी. त्याचा संबंध नाही. मी 1000 वेळा सांगितलं माझ्या वस्तूंना हात लावायचा नाही म्हणून. हो, पाहुणा आहे ना तो आता आपल्याकडे. अरे पाहुणा म्हणून काय इतक्या वेळा आता? सॉरी भाऊजी. सॉरी म्हणून हा डाग जाणार आहे का? आता धुवून देते म्हणाले ना ताई. पण मी विचारतो, मला न विचारता हा शर्ट मुळात घालायचाच का? ते कमवता राग तुम्ही आमच्यावर का काढतात? तिचा काय संबंध? तिच्यावर चिडलात तुम्ही. एक शर्ट बिर्ट फालतू कारण आहे. माझ्या शर्ट तू फालतू म्हणालास? हा, आणि कम्मूचं म्हणतील ना तर मुळात मला तिच्याविषयी कधीच काही वाटत नाही. तिचं नाक बघितलंस का? भज आहे भज. अरे मुळात मला ती नकोच होती. टेणानं भरीच पाडली म्हणून मी तिच्याबरोबर पळून जायला तयार झालो. तिलाही कुठेतरी मनातून कळलं असणार की आपण याच्या पात्रतेच्या नाही आहोत म्हणून ती आली नाही. बाकी सगळ्या सबबी आहेत. म्हणजे मला इंटरेस्ट नव्हता. मग तयार कशी झाली पळून जायला? वेडी होते काय? मला सुद्धा ना अक्कल नाही. कशाला बोलायचं तिला वाढदिवसाला? आता मी बघ कधी फोन करतो का वाढदिवसाला? सोडून द्या तुम्ही, नका स्वतःला त्रास करून घेऊ. द्या बघू तो इकडे शर्ट. मी छान पैकी धुवून देते तुम्हाला. डाग जाईल, हो, होईल पूर्वीसारखा. तो कसं राहत नाही. काळ हेच औषध असतं सगळ्यावर. हा, अहो, आणि झालं गेलं विसरून पुढे चालायचं असतं काय. हा, ये रे चल. अरे वहिनींच्या समोर सरळ सांगितलं तिने की मला इंटरेस्ट नव्हता राजाभाऊ मध्ये. मग काय सांगणार ती? इंटरेस्ट होता पण पळून जायला तुझ्याबरोबर आली नाही हा ती. अरे ती झोपली होती म्हणून. दिवसा गेलो असतो ना तर आलीच ती. मला नाही तसं वाटत. मी विचारलंय तुला काय टेण्या? माझ्या पुढे सध्या प्रश्न आहे ना, किशाला घराबाहेर कसं काढायचं ते. अरे मग पत्र पाठवून बोलवून घे ना त्याला. जुन्या झाल्या ट्रिक्स त्या, तो ओळखेल. फोन लाव खोटा. गेल्या वेळेला कळलं त्याला मी फोन करत होतो म्हणून. मग आता काय करणार आहेस? तेच कळत नाही ना. दरवेळेला घरी आला ना की याला घराबाहेर कसा काढायचा त्याची डोके फोड करावी लागते मला. एक मागच्या वेळी धमाल आली. देवानंदच्या नावानं खोटं पत्र पाठवलं आणि पाठवून दिला त्याला इकडनं. मालूला कळलं ना तर चिडेल माझ्यावरती. मालूला कळलं तर चिडेल माझ्यावरती. अरे म्हणजे काय सांगणार आहेस त्यांना? आता लंडन टाळण्यासाठी काही. अहो, कुठे आहात? का? टेण्या भाऊजींबरोबर आहात का? मला काही उद्योग नाही का दुसरा? मी बाहेर पडलोय कामासाठी माझ्या. बरं बरं, चिडताय कशाला तुम्ही? खाण्यापिण्याचं काही भान आहे की नाही? नको मला खाणं पिणं काही. मी लंघन करणार आहे आज. आजच कशाला लंघन करायचं ते? सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या
पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अहो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.